सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती टॅरिफ हा खूप चर्चेचा विषय आहे आणि यामुळे बरीच अस्थिरता पण निर्माण झाली आहे. चला जाणून घेऊया हे टॅरिफ म्हणजे काय, तो का लावतात, त्याचे परिणाम काय, सर्वाधिक फटका सध्या कोणत्या गोष्टींना बसतोय, आत्तापर्यंत भारतावर अमेरिकेने लावल्या गेलेल्या टॅरिफमध्ये काय काय घडलं, कोणत्या भारतीय वस्तूवर टॅरिफचा जास्त परिणाम झाला आहे, आपल्या इकॉनॉमीवर काय परिणाम होईल, आपल्या करन्सीची म्हणजेच रुपयाची काय स्थिती होऊ शकते, अंतर्गत अमेरिकेमध्ये काय होऊ शकतं, यामध्ये काही राजकारण आहे का आणि आपल्या भारताची यात काय भूमिका असेल. चला तर मग समजून घेऊ टॅरिफ सोप्या भाषेत. टॅरिफ म्हणजे एक प्रकारचा कर असतो किंवा आपण त्याला शुल्कही म्हणू शकतो, जे सरकार एखाद्या वस्तूवर लावते. विशेषतः जेव्हा एखादी वस्तू परदेशातून आयात केली जाते तेव्हा त्या वस्तूवरती सरकार जादा पैसे आकारते आणि हे पैसे म्हणजेच टॅरिफ. चला एक सोपं उदाहरण देतो. समजा चीनमधून एक खेळण्याचा सेट भारतात आयात होतो. त्या खेळण्याची किंमत 100 रुपये आहे. सरकारने त्यावर 20% टॅरिफ लावला म्हणजे खेळण्यावरती रुपये 20 जादा कर लागेल, तर ग्राहकाला ते खेळणे 120 रुपयाला मिळेल. यालाच आपण टॅरिफ म्हणतो. चला आता हे समजून घेऊया की हा टॅरिफ का लावतात. याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या देशातील उत्पादनांना संरक्षण मिळावं म्हणून हा टॅरिफ लावला जातो. पुन्हा तेच उदाहरण समजून घेऊया. चीनमधून एखादा सेट येतो. हा सेट इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच टॅरिफ लावल्यानंतर 120 रुपयाला मिळतो. पण हेच उत्पादन सेम जर आपण निर्माण केलं आणि त्याची जर किंमत 100 रुपये ठेवली तर परिणामी कमी किमतीकडे ग्राहक आकर्षित होतील आणि जे उत्पादन आपण केलं आहे त्याचा खप बाजारामध्ये जास्त होईल आणि परिणामी आपल्या देशातील उत्पादनांना अशा पद्धतीने संरक्षण मिळेल. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारला यातून जादा महसूल म्हणजेच रिव्हेन्यू मिळतो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशी वस्तू जर खूप स्वस्त मिळाल्या तर आपले लोक त्यात जास्त विकत घेतील आणि त्यामुळे आपले उद्योग नुकसानीत येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी टॅरिफ लावला जातो. चला आता समजून घेऊया या टॅरिफचा परिणाम काय होतो. टॅरिफचा परिणाम हा आयात करणाऱ्या तसेच निर्यात करणाऱ्या दोन्ही देशांवरती होत असतो. चला थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया की याचा एक्झॅक्टली परिणाम होतो कसा. पहिल्यांदा समजून घेऊया आयात करणाऱ्या देशावरती कसा परिणाम होतो. आयात करणाऱ्या देशांवरती टॅरिफ लावल्यानंतर परदेशी वस्तू ह्या महाग होतात आणि यामुळे स्थानिक उद्योगांना संरक्षण मिळते, पण ग्राहकांना इथे जास्त पैसे मोजावे लागतात आणि यातून सरकारला कर देखील मिळतो. आता निर्यात करणाऱ्या देशावरती याचा कसा परिणाम होतो, तर त्यांच्या वस्तू कमी विकल्या जातात, उत्पन्न कमी होते आणि यामुळे परिणामी नोकऱ्यांवरती परिणाम होतो. पुन्हा एकदा सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा चीनमधून मोबाईल फोन भारतात येतो. त्याची किंमत 10,000 रुपये आहे. टॅरिफ लागण्यापूर्वी चीनी फोन हा 10,000 रुपयाला मिळतोय आणि भारतीय फोन हा 12,000 रुपयाला मिळतोय. लोक स्वस्त चीनी फोनच विकत घेतील. पण आता जर 30% टॅरिफ लागू केला तर चीनी फोन हा आपल्याला 10,000 प्लस रुपये 3,000 हा टॅरिफ लागल्यानंतर तो 13,000 रुपयाला आपल्याला मिळेल आणि भारतीय फोन हा 12,000 रुपयालाच मिळेल. आता लोक परिणामी भारतीय फोन घेतील ज्याची किंमत 12,000 रुपये आहे. या सगळ्याचा परिणाम इथे असा होईल की कम्पॅरेटिव्हली भारतीय फोन हा स्वस्त झाल्यामुळे ग्राहक भारतीय फोन जास्त विकत घेतील आणि यामुळे याचा सरळ सरळ फायदा हा भारतीय कंपन्यांना होईल. याच कम्पॅरेटिव्हली चीनच्या फोनची किंमत ही महाग झाल्यामुळे चीनच्या फोनची विक्री ही मात्र कमी होईल. आता टॅरिफ इथे हे दुधारी तलवारीसारखं आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना संरक्षण मिळावं यासाठी हे टॅरिफ स्ट्रॅटेजिकली यूज केलं जातं. चला आता हे समजून घेऊया की अमेरिकेने भारतावर आत्तापर्यंत कशा पद्धतीने टॅरिफ लावला. 2 एप्रिल 2025ला US ने भारताच्या आयात होणाऱ्या वस्तूंवरती 26% टॅरिफ लावण्याचं अनाऊन्स केलं. नंतर तो ॲडजस्ट करून 25% ॲडजस्ट केला गेला. नंतर 5 एप्रिलला एक बेसलाईन टॅरिफ हा इफेक्टिव्ह केला गेला, ज्यामध्ये 10% बेसलाईन टॅरिफ हा सर्व इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती लावण्यात येणार. पुन्हा एप्रिल 9ला नेशन स्पेसिफिक टॅरिफ हा 16% भारतासाठी पुढच्या 90 दिवसांसाठी डिले करण्यात आला, म्हणजेच जुलै 9पर्यंत. पुन्हा जुलै 8ला हे जे एक्सटेन्शन होतं ते पुन्हा 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. जुलै 30ला 25% टॅरिफ प्लस पेनल्टी अशी पद्धतीची अनाऊन्समेंट करण्यात आली आणि ही अनाऊन्समेंट इफेक्टिव्ह केली ऑगस्ट 7 पासून
आणि याचं कारण सांगितलं गेलं की आपण रशियन ऑइल हे परचेस करतोय आणि याचमुळं ही पेनल्टी त्यांनी लावली. ऑगस्ट 7 पासून या 25% टॅरिफचं पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं, परंतु यामधून फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि एनर्जी या गोष्टी मात्र यातून वगळल्या गेल्या होत्या. 27 ऑगस्टपासून ॲडिशनल 25% टॅरिफ हा लागू करण्यात आला आणि असं मिळून टोटल 50% टॅरिफ हा आपल्या पूर्ण वस्तूंवरती लागू करण्यात आला. परंतु यातून जे पहिल्यांदा एक्सेप्ट केलेले सेक्टर होते ते जशास तसेच ठेवले. ऑक्टोबर 5 पर्यंत एक ग्रेस पिरियड ठेवण्यात आला, ज्यामध्ये जे इन ट्रान्झिट गुड्स होते त्यासाठी हा ग्रेस पिरियड ठेवण्यात आला होता. म्हणजे 7 ऑगस्ट पूर्वी शिपवरती जे काही मटेरियल लोड झालं असेल आणि जे ऑक्टोबर 5च्या पूर्वी तिथं अमेरिकेमध्ये पोहोचणार यासाठी 25%च टॅरिफ लागू होणार, ना की 50%. तर हा होता अमेरिकेने लावलेला टॅरिफचा प्रवास. आता समजून घेऊया की अशी कोणती भारतीय उत्पादने आहेत जी या यूएसच्या टॅरिफमुळे खूप प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झाले ते म्हणजे कापड उद्योग, त्यासोबतच दागिने आणि रत्ने, लेदर आणि फुटवेअर्स, यासोबतच मत्स्य व्यवसायापासून मिळणारी उत्पादने. यासोबतच रसायने, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो पार्ट्स, लोह, पोलाद, ॲल्युमिनियम, कृषी उत्पादने, यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी वस्तू, सिरॅमिक, काच, दगड, रबर आयटम्स, कागद आणि लाकूड उत्पादने, फर्निचर, दुग्धजन्य पदार्थ हे सगळ्यात जास्त प्रभावी होणारे प्रोडक्ट्स आहेत. सगळ्यात चांगली बाब म्हणजे जे फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर, एनर्जी प्रोडक्ट्स आणि जे काही क्रिटिकल मिनरल्स आहेत यावरती या अगोदरही कोणत्याही प्रकारचा टॅरिफ नव्हता आणि अजूनही यावरती कोणत्याही प्रकारचा टॅरिफ नाही. कापड्स आणि रेडीमेड्स यावर आधी 25% टॅरिफ होता, आता तो 50% झालेला आहे. रत्ने आणि दागिने, लेदर आणि फुटवेअर यावर देखील 25% टॅरिफ होता, आता तो सरळ 50% टॅरिफमध्ये गेला आहे. यासोबतच केमिकल्स, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो पार्ट्स, लोह, पोलाद, ॲल्युमिनियम, कृषी उत्पादने, यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी वस्तू, सिरॅमिक, काच, दगड, रबरी उत्पादने, त्यासोबतच कागद आणि लाकूड उत्पादने, फर्निचर यावरती या अगोदर 25% टॅरिफ होता, आता तो सरळ 50% टॅरिफमध्ये गेलेला आहे. त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर या अगोदर 33.26% एवढा टॅरिफ होता, आता तो 58.26% गेलेला आहे. यासोबतच जे काही डेअरी प्रोडक्ट्स होते या अगोदर यावरती 56.46% हा टॅरिफ लावला जायचा, आता तो 80%हून जास्त टॅरिफ लावला जाणार आहे. या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताचा जो $434 बिलियन एक्सपोर्ट आहे त्यापैकी $87 बिलियन हा फक्त US सोबत आहे आणि हा भारताच्या टोटल GDPच्या 2.5% आहे. आणि यामुळे आपली GDP 0.3 to 0.5%ने घसरू शकते आणि आपला रुपया पुन्हा अजून जास्त रिस्कमध्ये जाईल. आता आपला रुपया हा कसा रिस्कमध्ये जाऊ शकतो याचंही आपण पुढं उदाहरण डिटेलमध्ये बघूया. आता हे समजून घेऊया की या टॅरिफमुळे आपल्या करन्सीवर कसा परिणाम होईल. पहिलं उदाहरण घेऊया, एक्सपोर्ट कमी होतं. जर भारतीय वस्तू जास्त महाग झाल्या तर भारताचं निर्यात महसूल जे आहे म्हणजेच एक्सपोर्ट रेव्हेन्यू आहे ते कमी होईल आणि निर्यातीतून मिळणारं डॉलर जर कमी झाले तर भारताकडे डॉलरचा पुरवठा परिणामी कमी होईल. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला डॉलर कशाला पाहिजे? जे काही आपण कच्चे तेल खरेदी करतो किंवा काही मशिनरीज आपण इम्पोर्ट करत असतो तर या इम्पोर्टच्या ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला डॉलर्समध्ये व्यवहार करावे लागतात आणि त्यामुळे जर आपल्याकडे डॉलरचा पुरवठा जर कमी झाला, त्याची मागणी वाढली तर डॉलर हा तुलनेने महाग होतो. म्हणजेच डॉलर इथे महाग झाला म्हणजे $1 मिळवण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात, म्हणजेच रुपये, आणि यालाच आपण रुपयाचं अवमूल्यन म्हणतो, डेप्रिशिएशन ऑफ रुपी म्हणतो. चला पुन्हा एकदा एक खूप सोपं उदाहरण सांगतो. टॅरिफ आधी जर भारत 1 महिन्यात $10 अब्ज वस्तू या अमेरिकेला विकत होता, टॅरिफ वाढल्यावर मागणी 20%ने कमी झाली म्हणजे भारताला आता फक्त $8 अब्ज मिळायला लागले. भारताकडे $2 अब्ज हे कमी आले आणि डॉलरची टंचाई वाढली. डॉलर आणि रुपया यांच्यामधला आता विनिमय दर कम्प्लिटली बदलला. जर आधी $1 हा ₹83 होता तर डॉलरची मागणी जास्त झाल्याने $1 हा 85 किंवा 86 होऊ शकतो
आणि यामुळेच रुपया कमजोर होतो. यालाच आपण डेप्रिशिएशन ऑफ रुपीज म्हणतो. आणि याचाच अतिरिक्त परिणाम म्हणून आयात ही महाग होऊ शकते. म्हणजे कच्चे तेल, जे काही इलेक्ट्रॉनिक्स, जे काही आपण इम्पोर्ट करतो हे महाग होऊ शकतं. यासोबतच महागाई देखील वाढू शकते आणि गुंतवणूकदारांचा विश्वास इथे डळमळीत होऊ शकतो. आता ही टॅरिफ वाढ झाल्यामुळे अमेरिकेमध्ये अंतर्गत काही परिणाम होऊ शकतात का? ते नक्कीच होऊ शकतात. टॅरिफमुळे आयात होणाऱ्या वस्तू अमेरिकेमध्ये महाग होऊ शकतात आणि त्यामुळे अमेरिकेत महागाई ही वाढू शकते. पण यामागे ट्रम्प यांचं असं धोरण आहे की टॅरिफमुळे परदेशी कंपन्या या अमेरिकेतच कारखाने उभा करतील आणि ज्यामुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील आणि स्थानिक अर्थव्यवस्था अजून जास्त मजबूत होईल. उदाहरणार्थ दक्षिण कोरियाची जी हुंडाई कंपनी आहे ती कंपनी अमेरिकेमध्ये 21 अब्ज डॉलर गुंतवणार असल्याची बातमी आलेली आहे. या अतिरिक्त टॅरिफमुळे अमेरिकेच्या सरकारला 150 अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल तर मिळेलच, ज्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढेल. पण येथे काही तज्ज्ञांचं मत असं देखील आहे की टॅरिफमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर जाऊ शकते, कारण जागतिक व्यापार त्यांचा हा कमी होऊ शकतो. आता या सर्व प्रकरणामध्ये राजकारण आलं का? तर नक्कीच. ट्रम्प यांनी असं म्हणलं की त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान हे युद्ध थांबलं आणि या युद्ध थांबवल्याच्या गोष्टीचं श्रेय हे ट्रम्प यांना घ्यायचं होतं. पण भारताने हा दावा पूर्ण फेटाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं की कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून भारत निर्णय घेत नाही आणि यामुळेच ट्रम्प यांना भारताच्या स्वतंत्र धोरणाची चीड आली आणि त्यांनी भारतावर टॅरिफ लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी असल्याचं देखील वक्तव्य केलं. आता या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या भारत सरकारची यावर काय भूमिका? तर भारत सरकारने टॅरिफ हे अन्यायकारक, अयोग्य आणि अवास्तव असल्याचं सांगितलं. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली की प्रत्येक देशाला आपली ऊर्जा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली धोरणे ठरवतो. टॅरिफचा मुद्दा हाताळण्यासाठी भारताने पहिल्यापासूनच एक व्यवस्थित रणनीती ठेवली, ज्यामध्ये पहिला मुद्दा असा की चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने लगेच कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्याऐवजी चर्चेचा मार्ग निवडला. अमेरिकेशी एक न्याय्य व्यापार करार करण्याचे ठरवले. दुसरा मुद्दा म्हणजे उद्योगांना स्मार्ट मदत करण्याचा प्रयत्न केला. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काही धोरणे जाहीर केली, ज्यामध्ये थेट पैसे देण्याऐवजी काही प्रभावी उपाययोजना केल्या, ज्यामध्ये व्याजदरामध्ये सूट देणे, कर्जाची हमी देणे, छोट्या व मध्यम कंपन्यांसाठी प्रमाणपत्राची फी ही कमी करणे, अशा पद्धतीची काही धोरणे अवलंबली. आनंद महिंद्रासारख्या उद्योगपतींनी मार्केट डायव्हर्सिफिकेशनबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आपल्याला अमेरिकेवरची डिपेंडन्सी ही कमी करायला पाहिजे. यासोबतच त्यांनी असंही सुचवलं की आपल्याला अमेरिकेव्यतिरिक्त इतर बाजारपेठा देखील शोधल्या पाहिजेत. हे अत्यंत दूरदर्शी विचार आहेत आणि जगभरातील अनेक देश असेही आहेत की ते भारतीय वस्तूंची मागणी करत असतात. नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशी उत्पादनांचं वापर करण्याचं आवाहन केलं. याचा अर्थ असा होता की जगभरातील मागणी जरी कमी झाली तरी आपला देशांतर्गत बाजार मजबूत राहील आणि यामुळे आपली अर्थव्यवस्था ही जास्त डगमगणार नाही. ट्रम्प हे आपल्यावरती टॅरिफ लावण्यामागचं एकच कारण सांगतात की ते म्हणजे भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चालू असणाऱ्या युद्धाला रशियाच्या बाजूने अधिक बळकटीकरण आपण देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु स्वतः अमेरिका आणि युरोपसारखे देश हे देखील रशियाशी व्यापार करतात, याचा मात्र ते जाणून बुजून उल्लेख करत नाहीत. इथं लक्ष देण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे आपण रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यामागचं एकमेव कारण आहे की ते आपल्याला स्वस्त मिळत आहे, परंतु याचा फायदा सामान्य जनतेला मात्र होताना दिसत नाही.